पुण्याला काँग्रेस भवन मध्ये हे आले होते विलासराव देशमुख, तेव्हा ते परिवहन मंत्री होते. बरं. म्हटलं आता या अथॉरिटीकडे बघूया, अजून वर जाण्याच्या आधी ही एक स्टेप घेऊया, म्हणजे राष्ट्रपतीपर्यंत जाण्याची वेळ येऊन अशी. मग मी त्यांच्याकडे गेले. तिथे मी माझं ते एक निवेदन घेऊन गेले होते आणि लहान असल्यामुळे मला कोणी रोकटोक केलं नाही की सगळेजण भेटायला जात होते येत होते, मी पण त्याच्यामध्ये गेले. आणि ते निघाले होते परत, तर त्यांना मी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं सर असं असं आहे, मला हे करायचंय, मला परमिट हवंय, मला ऑटो चालवायची वगैरे. मला असं वाटलं त्यांच्या कानापर्यंत किती गोष्टी पोचल्या काय माहिती नाही, कारण खूप मोठा क्राऊड होता तिथे. आणि मग तर काय करायचं, तर मग मी त्यांना म्हटलं की हे परमिट मला तुमच्याकडनं असं पत्र पण आलंय नाही देणार म्हणून, मी काय करायचं ते सांगा, नाही तर मी आज इथे बसणार, असं म्हणून मी तिथे मांडी घालून बसले. ते असं दारातनं बाहेर येताना मी दारातच मांडी घालून बसले की आज माझं काम झाल्याशिवाय मी उठणार नाही. मग त्यांनी एकदा मला पाहिलं आणि मग त्या अर्जावर लिहिलं आणि त्या PA कडे दिलं. आणि तरीही मी उठायला तयार नव्हते तिथनं. मग त्या PA ने म्हटलं बेटा तुझं काम होईल, साहेबांची सही झाली आता. म्हटलं मला रिटर्न मध्ये पाहिजे. ते म्हणाले साहेबांची सही झाली, आता रिटर्न मध्ये तुला येईल, आता तू जा घरी. साहेबांची सही झाल्यावर ती काय हे नाही आहे, तर ते तुला नक्की मिळेल. पण तरीही विश्वास वाटत नव्हता की मिळेल म्हणून. पण साधारण 1 महिनाभरामध्ये मग मला परमिट सँक्शन होऊन मला एक पत्र आलं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.